हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। फलटण येथील महिला डॉक्टरचं जे प्रकरण आहे त्याबाबत आपण या अगोदरचे व्हिडिओ बनवलेला आहे। या प्रकरणाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ झाल्यावर तुम्हाला शेवटी तो व्हिडिओ मिळून जाईल किंवा इथं वर आहे बटनवर तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। या प्रकरणात आता काही मोठी नावे समोर आलेली आहेत, त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ज्या नेत्या आहेत सुषमा अंधारे यांनी या प्रकरणामध्ये माजी खासदार रणजित निंबाळकर यांचं नाव घेतलेलं आहे। जसं आपण संतोष देशमुख यांच्या प्रकरणात बघितलं धनंजय मुंडे यांचा कसा सहभाग होता, तसंच इथं रणजित निंबाळकर यांचा फलटणमध्ये रोल आहे आणि हे आपल्याला सुषमा अंधारे यांनी सांगितलेलं आहे। तसेच सुषमा अंधारे यांनी आपल्या ज्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर त्यांच्यावर सुद्धा तोफ डागलेली आहे। हे कशामुळे केलेलं आहे? कारण रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत। त्यांनी या प्रकरणात निपक्ष चौकशी करायला पाहिजे, परंतु त्यांचे जर तुम्ही स्टेटमेंट पाहिले तर त्या स्टेटमेंटमध्ये ज्या महिला डॉक्टर होत्या संपदा मुंडे त्यांच्यावरच या रुपाली चाकणकर आरोप करत आहेत। तुम्हाला इतक्या महत्त्वाच्या आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे, तुम्ही निपक्ष चौकशी करायला पाहिजे, जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे। ते झालं, दुसरीकडेच गेलं, परंतु तुम्ही काय करतात, जे बळी गेलेले आहेत त्याच्यावरच तुम्ही आरोप करत आहात। म्हणजे किती बेकार कंडिशन झालेली बघून घ्या। आणि आता हे आमदार खासदार यांचा रोल आपल्याला खूप गुन्ह्यांमध्ये दिसत आहे। तर हे आमदार खासदार स्ट्रॉंग असतात, आपण सामान्य माणसं आहेत, आपल्यावर जेव्हा ती पाळी येते ना तेव्हा कळते। बरं, यांना स्ट्रॉंग बनवलं आहे कोणी? यांना स्ट्रॉंग बनवणारे आपणच आहेत। आपल्याला जेव्हा ही गोष्ट कळेल ना की हे स्ट्रॉंग कोणामुळे बनलेत, तेव्हा आपण या गोष्टीबाबत काहीतरी करू शकू। आता एक आपण ॲनॉलॉजी आपण काय करूया, एक गोष्ट कन्सिडर करूया। समजा आपण 30-35 वर्ष नोकरी केली, सेविंग केली, 80 लाखाचा एक प्लॉट घेतला। समजा आपण आपल्या एरियामध्ये एक आमदार आहे किंवा खासदार आहे, त्यानं काय केलं, आपल्यावर दबाव आणायला सुरुवात केली किंवा हे जो प्लॉट आहे ना मला 10 लाखाला दे। साहजिक आहे आपण नाही देणार। मग आपण जर तो प्लॉट नाही दिला तर काय करणार, आपल्या परिवारावर आपल्यावर दबाव आणणार, त्रास देणार, आपल्याला तो प्लॉट विकण्यासाठी मजबूर करण्यासाठी प्रत्येक गोष्टी ते आमदार किंवा खासदार ट्राय करत राहणार आणि आपण सामान्य असणार, त्यामुळे आपला काही निभाव लागणार नाही। असे जे प्रकरणं होत असतात आणि आपण म्हणलं नाही, आपल्यावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही नाही। तर आता आपल्याला थोडा वेगळा विचार करण्याची गरज आहे अशा प्रकरणाबाबत। तर आपण काय करू शकतो, तर आपण खूप काही गोष्टी करू शकतो। उदाहरणार्थ काय, सगळ्यात मोठा अधिकार आहे आपल्याला मत देण्याचा अधिकार। मत देण्याचा अधिकार आपण आपल्या अंतर्मनात डोकावून पाहू, आपण खरंच या अधिकाराचा चांगला उपयोग करत आहोत का? जे लोक पैसे देत आहेत त्यांना आपण मतदान देतो, नाहीतर जे लोक अगोदरच घराणेशाही आहे ज्यांची राजकारणामध्ये आपल्या भागामध्ये त्यांना आपण मतदान देतो, नाहीतर लाडकी बहीणसारख्या ज्या योजना आणतात सरकार त्यांना आपण मतदान देतो। आपण नेहमी दुसऱ्या देशाचं उदाहरण देतो की दुसरा देश असा, दुसरा देश तसा, विकसित देश अमेरिकेसारखे, युरोपमधले देश खूप चांगले। तर ते कशामुळे चांगले? कारण तिथले लोक जागरूक आहेत, तिथले लोक या मतदानाच्या अधिकाराकडं अधिकार म्हणून पाहतात। मग आपण काय केलं पाहिजे, आपल्या भागामध्ये खूप लोक उभे असतात, त्यामध्ये काही अपक्षसुद्धा असतात, तर आपण असे लोक निवडून दिले पाहिजे ज्यांचा घराणेशाहीची संबंध नाही, काही नाही, जे लोक आपल्यातून आलेले आहेत, सामान्य आहेत आपल्यासारखे। आपण जळण्यापेक्षा त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे। 5 लोकांमधून एकतरी चांगला असेल, बरं तुलना करा तुम्ही, त्या 5 पैकी कोणता चांगला आहे त्याला निवडून द्या, नाहीतर मग हे असंच होत राहणार, ते लोक स्ट्रॉंग बनत राहणार आपल्या जीवावर आणि आपल्यावरच ते अन्याय करत राहणार। साधी गोष्ट आहे बघा, ही साधी गोष्ट दुसऱ्या देशातल्या, युरोपमधल्या किंवा अमेरिकेमधल्या लोकांना कळते, परंतु आपल्याला कळूनसुद्धा आपल्याला ते वळत नाही। आपण म्हणतो मी एकटा दिल्यानं काय फरक पडणार आहे वगैरे वगैरे, तसं नाही। सुरुवात एकट्यापासूनच करावी लागते, आपोआप सगळ्या गोष्टी चेंज होत राहतात। जेव्हा आपल्यावर वेळ येईल ना तेव्हा मग आपल्याला कळेल की आपण किती हतबल आहोत। तर आपण हे स्ट्रॉंग बनवणं यांना सोडलं पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे राईट टू रिकॉल। राईट टू रिकॉल म्हणजे आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांना आपण वापस बोलावू शकतो। जर अशा प्रकरणामध्ये गुन्हेगारीमध्ये त्यांचे नाव आले, जसं धनंजय मुंडे यांचं नाव आलं मागं, संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आता हे रणजित निंबाळकर यांचं नाव येत आहे, परंतु राईट टू रिकॉलमध्ये कसं, ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे त्यांना आपण वापससुद्धा बोलावू शकतो आणि हे काही देशामध्ये लागू आहे, तर ते आपल्या देशातसुद्धा लागू होणं गरजेचं आहे। राईट टू रिकॉल ही नेक्स्ट स्टेप आहे। अगोदर आपल्याला आपल्या मतदानाचा अधिकार आहे त्याचं महत्त्व कळालं पाहिजे। इथं भाऊ भावाचा राहिलेला नाही,
कोणकोणता पक्ष, कोणकोणत्या पक्षातला नेता, ते काय तुमचा विचार करणार आहे हे लक्षात घ्या. आपल्याला या गोष्टीमध्ये स्वार्थी बनायची गरज आहे. आपल्याला जे ऑलरेडी स्ट्रॉंग लोक आहेत त्यांना निवडून द्यायची गरज नाही. ज्या लोकांना काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांना निवडून देण्याची गरज आहे. या राजकारणामध्ये सुद्धा आपल्याला स्पर्धा आणण्याची गरज आहे, कॉम्पिटिशन आणण्याची गरज आहे. तरच आपल्याला गोष्टी मिळायला लागतील. नाहीतर आपण वाट पाहू, कधी आपल्यावरती वेळ येते आणि आपण हतबल होऊन काहीच करू शकणार नाही. तर विचार करा आणि पुढच्या वेळेस जेव्हासुद्धा तुम्ही मतदान देणार तेव्हा अशाच उमेदवाराला मतदान द्या, जो काही घराणेशाहीतला राजकारणी नाही, परंतु ज्याला काही खरंच करण्याची इच्छा आहे आणि जो चांगला उमेदवार आहे. आता ही काळाची गरज झालेली आहे. तुम्हाला काय वाटते? तुमचे अभिप्राय तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू.